नक्षलवादी घाबरलेत हे मी म्हणत नाहीये, तर नक्षलवाद्यांच्या एका पत्रकाद्वारेच ही बाब समोर आली आहे। गेल्या वर्षभरापासून नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या धडक कारवायांमुळे नक्षलवाद्यांचं कंबरडं मोडलंय आणि या कारवायांना घाबरून नक्षलवाद्यांनी अखेर केंद्र सरकारला शांतता चर्चेचं आवाहन केलेलं आहे। 2 दिवसानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा छत्तीसगड दौरा आहे। मात्र या दौऱ्यापूर्वीच नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीची अभय नावाच्या प्रवक्त्यानं तेलुगू भाषेत एक पत्रक प्रसिद्ध करत शांतता चर्चेची तयारी दाखवली आहे। गेल्या 9 महिन्यात केंद्रीय सुरक्षा दलांनी विविध चकमकींमध्ये तब्बल 183 नक्षलवाद्यांना ठार केले। तसंच प्रदीर्घ काळापासून छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमा भागात घनदाट जंगलामध्ये ठाण मांडून बसलेल्या नक्षलवाद्यांचा मार्च 2026 पर्यंत बिमोड करण्याची घोषणाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलेली आहे। त्यांच्या वक्तव्यानंतर नक्षलवाद्यांविरोधातील कारवायांना वेग आलाय आणि आता येत्या 5 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नक्षलग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत। दंतेवाडा इथे बस्तर पंडुमच्या समारोपाच्या सोहळ्यासाठी ते उपस्थित असतील। यावेळेला नक्षलवादी कारवायांमध्ये जखमी झालेल्या जवानांची ते भेट घेणार आहेत। गेल्या 3 महिन्यात त्यांचा हा दुसरा बस्तर दौरा असेल।